शेतकरी मंडळी, मी जीवन मोरे, पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री या कंपनीकडून पुण्याने गावामध्ये आलेले आहे। दिगंबर देवरे यांना आपण 45 बॅगी आपण यांना दिलेले सरासरी, त्यांनी कांद्याला वापरलेले आहेत। तर त्यांना काय अनुभव आलेला आहे आपण त्यांना थोडक्यात आपण विचारू। साहेब, पहिले तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा आहे। दिगंबर खडू देवरे, तुमचं गाव, तालुका? कामकुंडाने, तालुका कळवण, जिल्हा नाशिक। तुमचा मोबाईल नंबर? 75 88 75 79 17। बर, तर देवरे साहेब, तुम्ही मला हे सांगायचंय, तुम्ही या बॅगी वापरल्या, तुम्ही कशा वापरल्या? एकरी बॅगी? एकरी 4 बॅगी तुम्ही लागवलेल्या ह्या वापरलेल्या आहेत। तर तुम्हाला हे वापरल्यानंतर ग्रोग्रीन हे तुम्ही आमचं एक खत वापरल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट पाहायला भेटलेला सांगायचंय? जमीन भुसभुशीत वाटते, कांद्याला काळोखी आहे, अजून कांद्याला एकही फवारणी केली नाही। मागच्या वर्षी वापरण्यात याला क्वालिटी चांगली होती एक खत टाकल्यामुळे, आणि बाकी ज्याला टाकलं नव्हतं त्याला क्वालिटी कमी होती, म्हणून यावर्षी पूर्ण कांद्याला टाकलेलं आहे। अच्छा, तर शेतकरी मंडळी बघायचंय, दिगंबर भाऊ यांनी गेल्या वर्षी त्यांनी कांद्याला वापरलेलं होतं। ज्या ठिकाणी त्यांनी कांद्याला वापरलं होतं त्या ठिकाणी त्यांना त्या कांद्यामध्ये कांद्याची कलर क्वालिटी आणि वाढ त्यांना ही पाहायला भेटली, आणि ज्या ठिकाणी कांद्याला वापरलं नव्हतं त्या ठिकाणी कांद्याची कलर क्वालिटीत बदल होता। प्लस त्यांनी ते गेल्या वर्षीचा रिझल्ट बघून त्यांनी यावर्षी सर्व कांद्याला त्यांनी कांद्याला घेतलेले आहे। गेल्या वर्षी त्यांनी फक्त 1-2 एकराला त्यांनी घेतलेलं होतं। तर त्यांना यावर्षी कांद्याला वापरल्यानंतर ग्रोग्रीन हे आपलं एक खत वापरल्यानंतर त्यांना जी जमीन आहे ही जमीन भुसभुशीतपणा, मऊपणा त्यांना वाटतोय। पुन्हा त्यांनी वापरल्यानंतर कांद्याला त्यांना एकही फवारण्याची गरज पडलेली नाही अजून। दुसरी गोष्ट, कांद्याला काळोखी पण टिकून आहे असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे ना। प्लस दुसरा मुद्दा साहेब, कांद्याची वाढ वगैरे कशी झाली? वाढ एकदम भरपूर झाली। 1.5 महिन्यात या लेवलला कांदा झाला नाही ना। 1.5 महिन्यामध्ये कांदा जवळपास कांद्याची हाईट जवळपास अशी झालेली आहे ना। वाढ पण खूप चांगल्या पद्धतीने झालेली आहे। पांढऱ्या मुळीची वाढ झाली म्हणजे पांढऱ्या मुळीची वाढ ही 100% गतीने झालेली आहे ना थोडक्यात। तर देवरे साहेब, तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही कांद्याला वापरलं त्यावेळेला कांद्याची टिकून क्षमता कशी वाटली तुम्हाला? टिकून चांगली होती, कांद्याची टिकून क्षमता तुम्हाला चांगली वाटलेली। दुसरी गोष्ट, तुम्ही ही बॅग वापरून तुम्ही खुश आहेत का? खुश आहे का, म्हणून तर यावर्षी वाढवलेला बॅगा। बरोबर आहे, म्हणजे खुश आहेत म्हणून त्यांनी यावर्षी बॅगी वाढून घेतलेल्या आहेत। दुसरी गोष्ट, देवरे साहेब, तुम्ही मला हे सांगायचंय, जर कोणी दुसऱ्या शेतकऱ्याने जर ही बॅग वापरली तर त्या शेतकऱ्याला रिझल्ट भेटतील का बॅगेचे? रिझल्ट भेटायलाच पाहिजे ना। रिझल्ट भेटायलाच पाहिजे, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही बॅग वापरून तुम्ही खुश आहे। ठीक आहे देवरे साहेब, धन्यवाद। हा ना, आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या। आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील। अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा। पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री, आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार।